राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर, नमोचे 2,000 रुपये आले। आता त्याच बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचे 23,000 रुपये जमा होणार। आज या 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येतोय। ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2,000 मिळाले त्यांना अजून 23,000 रुपये खात्यात येणार। त्यामुळेच राज्यातील सर्व शेतकरी आज दुप्पट खुश होणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात 2,000 रुपये जमा झाले त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे, कारण की पीक विम्याचे 23,000 रुपये आता पुन्हा एकदा जमा करण्यात येणार। कृषी विभागाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी देण्यात आली आहे। बघा, गेल्या महिन्याभरापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते, पण काही तांत्रिक अडचणीमुळे हा पैसा देता येत नव्हता। मग सरकारने त्यासाठी मुहूर्त शोधला, नमोचे पैसे दिले आणि त्यानंतर लगेच 23,000 रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे। हे पैसे प्रति हेक्टरी 23,000 रुपये याप्रमाणे असणार आहे, ज्यामुळे आज थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यामध्ये 23,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। हा पीक विमा 2022चा, 2023चा, 2024चा या 3 वर्षामध्ये तुम्ही एकदा जरी पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी ही सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। पीक विम्याचा हा फक्त पहिला टप्पा पूर्ण झालाय, वाटप झालं। केंद्र सरकारचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आता स्पष्ट केलंय की पीक विम्याचे 3 टप्पे असणार आहे। पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा। पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झालेला आहे। दुसरा टप्पा सरकारने मागच्या आठवड्यामध्ये सुरू केला होता, पण बँकांचा काही तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे पीक विमा ज्या कंपन्या देणार होत्या त्यांनाही अडचण आली होती आणि त्यामुळे पीक विमा अजून जमा झालेला नव्हता। परंतु आज आता थोड्याच वेळामध्ये हा बँकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरीची योजना आलेली आहे आणि त्याच पद्धतीवर, त्याच धर्तीवर, त्याच बँक खात्यात आता 10 जिल्ह्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे आज जमा होणार। याचं वेळापत्रक जाहीर झालं। आज 10 जिल्हे, उद्या 10 आणि परवा 10 अशा टोटल 30 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। राज्यात टोटल 36 जिल्हे आहे, परंतु 30 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे। उरलेल्या 6 जिल्ह्यामध्ये चौकशी होणार आहे, कारण की मागच्या वेळी पीक विम्याचा पहिला हप्ता ज्यावेळेस दिला होता त्यावेळेस हा हप्ता जो होता 2022चा, 2023, 2024 या 3 वर्षामध्ये होता, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा भरला होता। त्यामुळे या 6 जिल्ह्यामध्ये पीक विमा लेट होणार आहे असं सांगण्यात आलंय। त्यामुळे 30 जिल्ह्यामध्ये तातडीनं पीक विमा जमा होणार आहे। आजचे 10 जिल्हे कोणते आहेत त्याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। नेमकं कोणत्या 10 जिल्ह्यात पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतोय हे नक्की पहा। हे बघणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे बँकेत मिळालेले आहे। आता शेतकरी प्रतीक्षा करू लागले आहे, ती म्हणजे पीक विमा कधी येणार। त्यामुळे आता बघा, आज पुढील 1 तासामध्येच तुम्हाला 10 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होतोय। अगदी थोड्याच वेळात, काही तासामध्ये तुम्हाला हेक्टरी 23,000 रुपयेपर्यंतचा पीक विमा जमा करण्यात येणार। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्की पडला असेल की 23,000 इतका जास्त पीक विमा कसा काय जमा होतो, तर याबद्दल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलंय, पीक विमा हे जो आहे तो 1 वर्षाचा नाही, तर 2022 पासून 2024 पर्यंतचा अशा 3 वर्षाचा एकत्रित पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येतोय। याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला, त्यामुळे पीक विमा आता जास्त येऊ लागलाय। आता आज बघा, कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे, उद्याचे 10 जिल्हे कोणते आहे, परवाचे 10 जिल्हे कोणते आहेत, याची संपूर्ण सविस्तर अपडेट आता आपण या व्हिडिओमधून घेणार। जर तुम्हाला 10 जिल्ह्यामध्ये, जर आजच्या 10 जिल्ह्यात तुमचा जिल्हा जर आला तर तुम्हाला 100% 1 तासामध्ये पैसे जमा होणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आता पहा, उद्याच्या 10 जिल्ह्यामध्ये नंबर आला तर तुम्हाला उद्या जमा होणार, उद्या नसेल तर परवा तुम्हाला जमा होणार आहे। पण जर तुमचं नाव येऊनही जर जमा झालं नाही तुमच्या जिल्ह्याचं, तर तुम्ही नेमकं काय करायचं हे देखील तुम्हाला सांगणार आहे, कारण की 6 जिल्हे असे आहे की जिथे हा पीक विमा लेट जमा होणार आहे। त्यामुळे 6 जिल्ह्याच्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर कदाचित तुम्हाला वाट पाहावी लागू शकते। आता पहा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर तुम्हाला मिळाला असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याचे 23,000 रुपये 10 जिल्ह्यात वाटप सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये नमोचे आले, त्याच बँकेमध्ये आता थोड्याच वेळात तुम्हाला 23,000 रुपये पीक विमा जमा होणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं। अगदी पुढील 1 तासाच्या आतमध्ये या जिल्ह्यामध्ये 23,000 रुपये हेक्टरी पीक विम्याचे पैसे जे आहे ते जमा करण्याचे आदेश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचे अपडेट बँकांना देऊन टाकल्याचं समजतंय। अखेर शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला। यामध्ये जवळपास 7,400 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। आता या 10 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांना नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळाले असतील। फक्त त्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याचं पैशाचं वितरण करण्यात यावं, हे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आहे। ज्यांना नमोचे मिळाले त्यांनाच पीक विमा असंही सांगण्यात आलंय। शेतकऱ्यांसाठी ही खरं तर एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण की डबल लाभ तुम्हाला एका दिवसात मिळणार आहे। सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। आता बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय। आजचे 10 जिल्हे, उद्याचे 10,
परवाचे 10 असे टोटल 10 जिल्हे आणि 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यात जमा होतोय. 6 जिल्ह्यामध्ये त्यांना थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ ज्या यांना मिळाला आहे त्या शेतकऱ्यांची लिस्ट पीक विमा बँकांना देण्यात आली आहे. त्यामुळे नमोचे 2000 मिळाले असतील तर इथून पुढे आता हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे. पहा, पीक विम्याचे हेक्टरी 23,000 रुपये मंजूर झाले. 2022, 2023, 2024 या 3 वर्षामध्ये तुम्ही एकदा जरी पीक विमा भरला असेल तर तुम्हाला हा विमा जमा होणार आहे. पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. मागच्या 1 महिन्यापासून पीक विम्याचा पहिला टप्पा आता वाटप करून पार पडला आहे. शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळाले, ज्यांना पीक विमा मिळालाच नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आता अतिरिक्त पीक विमा मंजूर करण्यात आला. यामध्ये सरकारची एक अशी अट होती ती म्हणजे सरकार शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळाले. फक्त त्यांनाच पीक विमा बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे. कारण फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना पीक विमा आता तुमच्या खात्यावर दिला जाणार. यामुळे नमो शेतकरी योजनेसाठी जे पात्र ठरले आहे त्यांना पीक विमा मंजूर करण्यात येतोय. आता बघा, जे शेतकरी सरकारने निवडलेले आहेत 10 जिल्ह्यामध्ये जे राहत आहे त्या 10 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 2000चा हप्ता 2000 रुपये मिळाले असतील तर त्यांना पीक विम्याचे 23,000 रुपये हेक्टरी तुमच्या बँकेत जमा होतील. पुढील 1 तासाच्या आतमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून हे जमा करण्यात येणार आहे. आता खरं सांगायचं झालं तर पीक विमा आणि नमो शेतकरीचे 2000 अधिक 23,000 असे 25,000 सरकार एकत्र पाठवणार होतं. पण पीक विमा हा केंद्र सरकारकडून कंपन्यांच्या मार्फत येत असतो आणि नमो शेतकरीचा योजना तो हप्ता हा राज्य सरकारकडून येत असतो. त्यामुळे नमोचे पैसे आधी आलेले आहे आणि हे पैसे तुम्हाला कंपन्यांकडून यायचे आहे म्हणून थोडासा उशीर होतोय. पण पहा, गेल्या 1 महिन्यापासून सोशल मीडियावर बातम्या पसरल्या होत्या की पीक विमा आज येईल, उद्या येईल. परंतु लक्षात ठेवा, राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यांमध्ये पीक विमा आतापर्यंत पहिल्या टप्प्यात म्हणजे मागच्या महिन्यात वाटप झाला असं कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलं. 30 जिल्ह्यामध्ये हा वाटायचा अजून बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणती काळजी करू नका. काहीतरी तांत्रिक अडचणी होत्या, काही प्रॉब्लेम बँकांना आले होते. आता ज्यामध्ये पहा, हरभरा पीक आहे, ज्वारी पीक, बाजरी, कापूस पीक, सोयाबीन पीक, मूग, उडीद, तर अशा प्रकारच्या 35 ते 40 पिकांना हा पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंत देणार आहे. आता अखेर पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला मुहूर्त लागलाय. पहिल्या टप्प्याची शेतकरी अजून वाट पाहून थकले होते, त्यांना जमा झाला नव्हता आणि अखेर आज दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिला टप्पा देखील देण्यात येणार आहे. हा जमा होतोय पहा 10 जिल्ह्यामध्ये, ज्यातला पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड जिल्हा. कोकण किनारपट्टी लगतचा रायगड जिल्हा याच्यामध्ये घेण्यात आलाय. त्यानंतर दुसरा जो जिल्हा इथे असणार आहे रायगड जिल्ह्यानंतरचा तो जिल्हा आहे लातूर जिल्हा. मराठवाडा विभागातील लातूर जिल्हा आहे, ज्यामध्ये 20% शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळाला आहे, त्यांनाही मिळणार आहे. त्यानंतरचा पुढचा जो जिल्हा असणार आहे बघा तो आहे चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर थोड्याच वेळात हे 2000 अधिक 23,000 जमा होणार आहेत. तर जिल्ह्यांची यादी आपण सांगतोय: कोल्हापूर, रायगड, त्याचबरोबर रत्नागिरी, त्याचबरोबर सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूर, गडचिरोली, धुळे, अकोला. तर या सर्व जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचं वितरण करण्याचे आदेश हे देण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच तुम्हाला पीक विमा देखील जमा होणार आहे. आतापर्यंत पीक विम्याचे किती पैसे जमा झाले, नमो शेतकरीचे किती हप्ते तुमच्या खात्यावर आले, नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.